सर काय सांगणार आज राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं अधिवेशन आहे आणि या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी पत्रकार या आझाद मैदानावर आलेले आहेत. काय सांगाल कोणत्या मागण्या घेऊन आपण आंदोलन करणार? नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम. आज महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांच्या समस्या आहेत, त्याच्यापैकी 353 कलम या संदर्भात देखील आपण प्रथमतः मागच्या वर्षी गेलो होतो. या वर्षी आपण आलेलो आहोत. पत्रकारांवर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, पत्रकारांवर जो अन्याय केला जात आहे त्या संदर्भात आम्ही आज मैदानात उतरलो आहे. त्याबरोबर पत्रकारांचे विविध प्रश्न आम्ही घेऊन आलेले आहेत. पत्रकारांचा घरकुलाचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या रहिवासीचे प्रश्न असेल, त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, त्यांचे कुटुंबीय असतील त्यांच्या आरोग्याच्या समस्या असेल, टोलमाफीचा प्रश्न असेल, रेल्वे असेल, इतरही अनेक ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इथे उतरलेलो आहोत. खरं तर सरकार जे आहे पत्रकारांच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेत आहे, काय वाटतं? खरं आहे, ते अनेक ठिकाणी पत्रकारांवर सातत्याने खोटे गुन्हे दाखल होत आहेत, पत्रकारांवर जो अन्याय होत आहेत, ठिकठिकाणी कुठेतरी पत्रकारांवर हल्ले होत आहेत आणि खरोखर अवैध व्यावसायिक असेल किंवा जे माफिया असेल, वाळू माफिया, अशांचे जे निर्भय जे पत्रकार आहेत ते निर्भीडपणे कामकाज करणारे पत्रकार आहेत. ह्या पत्रकारांना ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय होतो किंवा त्यांच्यावर हल्ले होतात ही एक निंदनीय बाब आहे. आणि तिथे पोलीस प्रशासन ही सुद्धा बघायची भूमिका घेत आहेत. काही ठिकाणी पोलिसांच्या बाबतीत सुद्धा एक संशय व्यक्त केले जात आहेत. आपण जवळजवळ 10 ते 20 मागण्या घेऊन या आझाद मैदानावर उतरला आहात. काय ठोस शासनाकडून अधिकृत माहिती मिळाली आहे का? आताच मला एक फोन आलेला आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला बोलवणं होत आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये काही मागण्या त्या पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तर लवकरच आमची एक शिष्टमंडळ आहेत, त्या मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. पत्रकारांच्या विविध मागण्यांसह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर होणारे हल्ले यासाठी तमाम पत्रकार बांधवांना आपण काय आश्वासित करणार आहात? राज्यातील पत्रकारांच्या मागे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा सातत्याने खंबीर उभा आहे. जर अनेक ठिकाणी जर बघितलं की पत्रकार हा फक्त 6 जानेवारीला आठवतो, फक्त पत्रकार दिनी पत्रकारांची आठवण केली जाते. मात्र ते 364 दिवस आहे त्यावेळेस पत्रकारांकडे कोणी डुंकूनही पाहत नाहीत. पत्रकारांवर कुठे हल्ले झाले, पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ते आताही एरणीवर पडलेले आहेत. तर आपल्या या जर सगळ्या या मान्य सरकारने मान्य केल्या नाही तर आगामी भूमिका, आगामी रणनीती आपली काय असणार आहे पत्रकार संदर्भात? महाराष्ट्र राज्यातील जे छोटे छोटे संघटना आहेत, छोटे छोटे आपल्या पत्रकार संघटना आहेत त्यांना एकत्रित घेऊन आणि जे काही खरोखर कामकाज करणारे पत्रकार आहेत त्यांना एकत्रित घेऊन आम्ही एक मोठं संघटन उभं करणार आहोत. आणि प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. खरं तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातीलच पत्रकार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर इतर राज्यातील पत्रकारांनी देखील एकत्र येण्याची गरज आहे, काय वाटतं? लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून आज पत्रकारांकडे बघितलं जातं. मात्र खरोखर खेदाची बाब आहे की पत्रकारांच्या समस्या असल्यामुळे पत्रकारांनाच आंदोलनामध्ये यावं लागतंय, पत्रकारांनाच त्यांचे प्रश्न घेऊन आज इथे यावं लागतंय. मात्र प्रशासन ही बघायची भूमिका काही ठिकाणी घेताना दिसत आहेत. ही एक चिंताजनक आणि खेदाची बाब आहे. धन्यवाद.